नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला वेग मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तसेच काही ठिकाणी नद्या नाले वाहू लागले आहेत, तर काही भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद झाली आहे. 7 जूनपासून मान्सून कोकणात किनारपट्टीतून पुढे सरकत असून पुढील काही दिवसात तो राज्यातील विविध भागांमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाई करू नये. तज्ज्ञांच्या मते जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण का ते त्यासाठी फायदेशीर ठरतं. केवळ सुरुवातीच्या पावसावर अवलंबून न राहता पाऊस पूर्णपणे पडल्यानंतर पेरणी केल्यास अडचणी निर्माण होत नाहीत. तसेच या दरम्यान काही भागांमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेती आणि वीज यंत्रणांचं मोठं नुकसान झाले असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हवामानातील बदलांवर लक्ष ठेवणं हे अत्यावश्यक आहे. पुढील आठवड्याभरात मान्सूनची प्रगती टप्प्याटप्प्याने होत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज, जमिनीतील ओलावा आणि शेती तज्ज्ञांचा सल्ला याचा विचार करूनच पेरणीचं नियोजन करावे. तुमच्या भागात पाऊस सुरू झाला आहे का आणि पेरणीची तयारी कुठपर्यंत आली आहे हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि अशाच शेतीविषयक बाबींसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.